Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. In our previous lecture, we see the uh, some standard results and their nth derivatives. So in this lecture, we see the examples on that formulae, that is standard results. Okay, so we see the examples one by one. So first example will be the find the nth derivative of 1 upon 1 minus 5x plus 6 square, and second example that we have to see will be x square plus 1 upon x minus 1 into x minus 2 into x minus 3. Okay, so solution of our first problem, let y equal to 1 upon 1 minus 5x plus 6 square. आता सुरुवातीला काय करायचं, या डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडून घ्यायचे. तर फॅक्टर कसे पाडायचे हे मी बाजूला पाडून दाखवलेले आहेत बघा. सो डिनॉमिनेटरची टर्म आहे तुमची 6x² मायनस 5x प्लस 1 इक्वल टू 0. हे असे इक्वेशन म्हणजे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण 10th स्टँडर्डला खूप सारे सॉल्व केलेले आहेत. सो फ्रॉम दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन याची फोड करायची मधल्या टर्मची या बाहेरच्या टर्म्सनुसार. 6 एक 6 आणि 3 दुणे 6, 3 आणि 2 काय होतात 5, म्हणून मधली टर्म आली 3x आणि 2x. सो 6x² मायनस 3x मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. नाऊ पहिल्या दोन टर्ममधून 3x कॉमन निघाला. सो 3x ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 1 आणि इथे काहीच कॉमन नाही आहे म्हणून -1 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये आला परत 2x मायनस 1 इक्वल टू 0. आता या दोघी टर्ममध्ये 2x मायनस 1 ही ब्रॅकेट कॉमन आहे. सो टेकिंग कॉमन आउट दॅट इज 2x मायनस 1 आणि उरला मग 3x मायनस 1. सो सेकंड ब्रॅकेट विल बी 3x मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0. and therefore this equation can be divided into two parts, that is 1 upon 6x² minus 5x plus 1. याचा आन्सर आलं तुमचं 1 upon 2x minus 1 into 3x minus 1. ओके, आता तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शनची प्रोसिजर माहिती आहे. आपण 11-12 स्टँडर्डमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे. सो ए प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, so by partial fractions y equal to 1 upon 2x minus 1 into 3x minus 1 equal to जेवढ्या ब्रॅकेट तेवढे कॉन्स्टंट घ्यायचे वर आणि ॲडिशन करत जायची. दिस इज प्रोसिजर ऑफ पार्शियल फ्रॅक्शन, बरोबर आहे. मग पहिली ब्रॅकेट आहे 2x मायनस 1 म्हणून त्याच्या न्युमिनेटरला मी a घेतला. ज्या व्हॅल्यूवर दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. ओके, म्हणजे कॉन्स्टंट टर्म दॅट इज a b c जेवढे असतील तेवढे. ओके, सो a अपॉन 2x मायनस 1 प्लस b अपॉन 3x मायनस 1, अजून एखादी ब्रॅकेट असती तर प्लस c, अजून एखादी ब्रॅकेट असती तर प्लस d, या पद्धतीने. ओके, नंतर आता याचा आपण LCM काढू. LCM काय आहे याचा, लिस्ट कॉमन मल्टिपल दॅट इज 2x मायनस 1 इंटू 3x मायनस 1. ओके, म्हणजे इथे 1ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे ती टर्म तयार होण्यासाठी 3x मायनस 1ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्या टर्मने वर मल्टिप्लाय करायचं. सो 3x मायनस 1 इंटू a आणि इथे कोणी मल्टिप्लाय करावं लागेल 2x मायनस 1ने. सो 2x मायनस 1 इंटू b, बरोबर आहे. आणि मग इथे 1ने, सो 1 इंटू दॅट न्युमरेटर्स टर्म 1 दॅट इज 1 इंटू 1 विल बी 1 अँड देअरफॉर 1 इज इक्वल टू a इंटू, इथे कोणी मल्टिप्लाय करावं लागलं आपल्याला LCM होण्यासाठी 3x मायनस 1ने. सो a इंटू 3x मायनस 1 प्लस b इंटू, इथे कोणी मल्टिप्लाय केलं आहे आपण 2x मायनस 1ने. सो b इंटू 2x मायनस 1. किंवा अजून दुसरी एक मेथड आहे की क्रॉस मल्टिप्लाय करायचं, समजा 2 टर्म असतील तर. पण इथे 2 टर्म आहे म्हणून शक्य आहे. 3 टर्म असेल तर मेथड हीच की तुम्हाला इथे डिनॉमिनेटरला LCM तयार करावा लागतो, लिस्ट कॉमन मल्टिपल लसावी. ओके, सो डॅश इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या आहे. व्हॅल्यू काय पुटअप करायच्या, तर पुटिंग एक 3x मायनस 1 इक्वल टू 0 पुट करून तुम्हाला एक्सची एक व्हॅल्यू मिळेल, किंवा 2x मायनस 1 इक्वल टू 0 ही पुटअप करून एक्सची एक व्हॅल्यू मिळेल. आपण सुरुवातीला काय करू, पुटिंग 2x मायनस 1 इक्वल टू 0. ओके, दॅट इज x इक्वल टू
1/2, कारण हा 1 इकडे गेला तर प्लस झाला आणि 2 इकडे मल्टिप्लाय येतो, इकडे काय होईल डिवाइड होईल. देअरफॉर फ्रॉम धिस 2x - 1 = 0, एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/2. अँड पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर 2. ओके, सो युअर इक्वेशन विल बी 1 = a इंटू 3 × 1/2 म्हणजे 3/2 -1 इक्वल टू इथे 2 × एक्सची व्हॅल्यू टाकली समजा 1/2, सो 2 × 1/2 म्हणजे 2/2, 2/2 गेट्स कॅन्सल्ड. ओके, म्हणजे 1, सो 1 - 1, सो व्हॅल्यू ऑफ दिस टर्म विल बी टोटली 0. ओके, सो युअर इक्वेशन विल बी 1 = a × 3/2 - 1. ओके, सो 3/2 - 1 विल बी 3 - 2, क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 1, सो 1/2, सो 1 = 1/2a. ओके, या 2ला इकडे पाठवा, 2 × 1 is 2 and therefore value of a is equal to 2 here. Now second term will be here 3x - 1. एकदा आपण काय केलं, 2x - 1 = 0 टाकला, त्याच्यावरनं एक एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपण 3x - 1 = 0 पुट करू, एक्सची अजून एक व्हॅल्यू मिळेल. सो पुटिंग 3x - 1 = 0 आणि त्याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मग 1/3, जशी वरती 1/2 मिळाली होती तशी. ओके, सो x = 1/3 आणि हीच व्हॅल्यू आता कशात टाकायची इक्वेशन नंबर 2 मध्ये. आता ही व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकाल तेव्हा 3 × 1/3 इथे ती व्हॅल्यू 1 होऊन जाईल आणि 1 - 1 इथं काय होऊन जाईल हा 0, म्हणजे एचा पार्ट टोटली काय होऊन जाईल हा इथला 0 होऊन जाईल आणि मग तुमची व्हॅल्यू फक्त कोणाची मिळेल बीची. देअरफॉर 1 = b × 2 × 1/3 म्हणजे 2/3 - 1 बघा इथे. ओके, अँड अगेन वेन क्रॉस मल्टिप्लाय दिस ब्रॅकेटेड टर्म दॅट इज 2 - 3 म्हणजे -1/3 that is -1/3b. ओके, अँड देअरफॉर 1 = -1/3b. सो -1/3 हा जो आहे हा इकडे मल्टिप्लाय करा -3, सो -3 × 1 is -3 and therefore value of b will be only -3. ओके, आता या व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या, कारण a आणि b मिळाला, बरोबर आहे. सॉरी, and therefore equation 1 becomes y = a is your 2, so 2/2x - 1 minus b is 3, so 3/3x - 1. ओके, आता 2 आणि 3 हे कॉन्स्टंट आहेत, बरोबर आहे. आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह आहे, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, स्टँडर्ड रिझल्ट कोणाचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/ax + bचा, बरोबर आहे. त्याचा स्टँडर्ड रिझल्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला आहे. सो 1/ax + b, मग आपण ax + bला काय केलं होतं, वर नेलं होतं, बरोबर आहे. म्हणजे त्याचा इन्व्हर्स घेतला होता आणि ax + bचा इन्व्हर्स त्याच्यावरनं आपण त्याचा nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला होता, बरोबर आहे. सो युझिंग दॅट रिझल्ट हिअर युअर a विल बी 2, b विल बी -1 आणि इथं a विल बी 3 अँड b विल बी अगेन -1. So 2 as it is, 2 into, by that result, -1 n factorial. Okay, a⁻n, इथं n आहे, this is not a square. Okay, this is 2, this is n, this is not 2. Okay, this is n, the printing mistake आहे. So a⁻n, that is 2⁻n, sorry, upon 2x - 1 raised to n + 1, म्हणजेच ax - b or ax + b raised to n + 1. This is by that standard result of 1/ax + b. ओके, इथे -3 बाहेर काढला, -1n, n फॅक्टोरियल, या दोघी टर्म ॲज इट इज. a⁻n, a काय इथे 3, सो 3⁻n, इथे पण n टाका, इथे 2 नाही आहे, इथे n आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, दिस इज 2⁻n अपॉन ax + b raised to n + 1, दॅट इज 3x - 1 raised to n + 1. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. फायनली इथे कॉमन काय येणार, फक्त n फॅक्टोरियल दोघांमध्ये, तो बाहेर काढला आणि ज्याची याची पॉवर n + 1 आहे ते एका ब्रॅकेटमध्ये टाकलं, बरोबर आहे.
इथे हा मायनस आणि हा मायनस हा काय झाला प्लस झाला, सगळे मायनस जर बाहेर काढले तर, म्हणून ही टर्म पहिले लिहिली आपण प्लसवाली. सो 3 इंटू 1n लिहित नाही आपण, बरोबर आहे, ती गेली. मग 3/1 - 3x. ॲक्च्युली इथेच तुमचं आन्सर जरी तुम्ही क्लोज केलं, म्हणजे हे कॉमन काढून जरी नाही लिहिलं परीक्षेला, तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. बिकॉज याच्यानंतरचं हे आन्सर थोडंसं तुम्हाला लिहायला काय होईल, किचकट जाईल. ओके. सो FYBSCला आपल्याच हातात आपण पेपर चेकिंग करत असल्यामुळे तुम्हाला इथपर्यंत जरी आन्सर लिहिलं तरी फुल मार्क्स मिळतील. ओके. त्यामुळे इथपर्यंतच आन्सर लिहा. पुढे तुम्हाला काय कॉमन काढून करायचं आहे. ओके. कॉमन काढून म्हणजे ही टर्म आता मायनस आणि हा इथला मायनस बाहेर काढला आहे, इथला नाही सॉरी, इथला मायनस बाहेर काढला आहे, इथला मायनस बाहेर काढला आहे. ओके. नंतर -1n इथं बाहेर काढला आहे. ओके. पण त्यांनी ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे परत -1n टर्म बाहेर यायला पाहिजे, कारण ती कॉमन आहे दोघीकडे. बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे, ती इथे लिहायची राहिली आहे. ओके. आणि मग उरलेल्या टर्म इथे पुटअप केलेल्या आहेत. तर प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे तुम्ही काय करा की हे इथपर्यंतच सॉल्व करा, या इक्वेशनपर्यंत तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ओके. ही टर्म लिहू नका बिकॉज ऑलरेडी इथे काय आहे प्रिंटिंग मिस्टेक. ओके. सो दिस विल बी युअर फायनल स्टेप ऑफ द आन्सर. Got it? So this is about the first example. Now we see the example number 2. That is let y equal to x square plus 1 upon x minus 1, x minus 2, x minus 3, a proper fraction. Therefore by partial fractions, so y is equal to x square plus 1 upon x minus 1, x minus 2, x minus 3. अगेन बाय पार्शियल फ्रॅक्शन जेवढ्या ब्रॅकेट तेवढ्या आपण वरती काय घेतो कॉन्स्टंट घेतो आणि मध्ये काय करतो ॲडिशन पुटअप करतो. दॅट इज a/x-1 प्लस b/x-2 प्लस c/x-3 डॉट 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 इक्वेशन नंबर 1. नंतर काय करायचं LCM काढायचा. LCM काय रे त्याचा, LCM आहे हाच x-1, x-2, x-3. मग इथे कोणी मल्टिप्लाय करावं लागेल ती टर्म होण्यासाठी, x-1 आहे ऑलरेडी म्हणजे x-2 आणि x-3 ने. सो या दोघी टर्म इथे मल्टिप्लाय केल्यावर इथं तो LCM तयार होईल आणि त्या दोन टर्मने वरच्या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुमची उजवीकडची पहिली टर्म आली a इंटू x-2 इंटू x-3. नंतर प्लस b इंटू इथे कोणी मल्टिप्लाय करावं लागेल x-1 आणि x-3 ने. सो b इंटू x-1 इंटू x-3 आणि इथे c इंटू x-1 इंटू x-2 कारण x-3 आहे इथे ऑलरेडी. ओके. व तुमची टर्म आली ही पाही. आणि डावीकडे जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर कोण डावीकडे हा x² + 1, कारण इथे ऑलरेडी एक LCM आहे, इथे कोणीच मल्टिप्लाय करावं लागणार नाही ना डिनॉमिनेटरला, इथे फक्त 1 ने. हा 1 इंटू x² + 1 म्हणजे काय आला फक्त x² + 1. अँड देअरफॉर दिस इज युअर रिमेनिंग स्टेप, दॅट इज x² + 1 इक्वल टू a इंटू x-2 x-3 प्लस b इंटू x-1 x-3 प्लस c इंटू x-1 x-2 डॅश डॅश इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे 3 व्हॅल्यू आहे x-1, x-2 आणि x-3, बरोबर आहे टोटल LCMमध्ये. मग एकदा x-1 इक्वल टू 0 करा, नंतर एकदा x-2 इक्वल टू 0 करा आणि नंतर एकदा x-3 इक्वल टू 0 करा. तुम्हाला xच्या 3 व्हॅल्यू मिळतील आणि त्याच्यावरनं a, b, c च्या व्हॅल्यू मिळतील. ओके. सो पुटिंग फर्स्ट x-1 इक्वल टू 0 म्हणजेच x इक्वल टू 1, कारण हा 1 इकडे आला तर काय होईल पॉझिटिव्ह होईल. ओके. आता हा कुठे कुठे टाकला तर 0 होणार आहे बाकीच्या टर्म. तर जिथे x-1 आहे तिथे ही व्हॅल्यू जेव्हा टाकाल तुम्ही x इक्वल टू 1 तर 1 - 1 काय होईल हा 0. इथे पण 1 - 1 काय होईल हा 0. ओके. सो दिस विल बी 0 अँड दिस विल बी अगेन 0. आणि मग इथे टाकल्यानंतर काय होईल डावीकडे 1² दॅट इज 1 प्लस 1 म्हणजे 2 आणि इथे 1 - 2 1 - 3 1 - 2 इज -1 आणि 1 - 3 इज -2. सो -1 इंटू -2 इज मायनस गेट्स प्लस, दॅट इज 2 इंटू हा a. देअरफॉर 2 इक्वल टू 2a. या 2ला जर इकडे पाठवलं तर 2/2 होईल तो. देअरफॉर a इज इक्वल टू 2/2 म्हणजेच 2 कॅन्सल होईल. a ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 1. ओके. नाव इन सेकंड पुटिंग x-2 इक्वल टू 0 दॅट इज x इक्वल टू 2.
मग जिथे जिथे एक्स मायनस टूची व्हॅल्यू आहे ती टर्म काय होईल 0 होईल, कारण 2 - 2 काय होईल ती टर्म 0, म्हणजे ही ए पण 0 होईल आणि सी पण 0 होईल. फक्त तुम्हाला याच्यावरनं काय मिळेल बी मिळेल. अँड देअरफॉर 2² + 1 म्हणजे 5, दॅट इज 4 + 1 इक्वल टू इथे 2 - 1 इज 1 आणि 2 - 3 इज -1. सो 1 × -1 इज -1, -1 × b इज -b. ओके, सो 5 = -b म्हणजेच b = -5. आणि तिसऱ्यांदा काय पुटअप करणार, पुटिंग x - 3 = 0, दॅट इज x = 3, म्हणजे जिथे x - 3ची टर्म आहे ती काय होईल 0 होईल, दॅट इज b 0 होईल आणि a पण 0 होईल. फक्त c काढता येईल तुम्हाला. ओके, c ची व्हॅल्यू काढता येईल, दॅट इज 3 - 1 3 - 2, 3 - 1 इज 2 × 1, 2 × 1 इज 2 × c, दॅट इज 2c. आणि इथे 3² + 1 म्हणजे 9 + 1 = 10. सो 10 = 2c, 2ला इकडे आणा, 10/2 म्हणजे 5, अँड देअरफॉर c = 5. मग अशा तिघही व्हॅल्यू मिळाल्या, त्या इक्वेशन 1मध्ये पुटअप करा. अँड देअरफॉर y = 1/x - 1, कारण a ची व्हॅल्यू 1 आहे. b काय तुमचा -5, म्हणून दुसरी व्हॅल्यू आली -5/x - 2, प्लस c आला आहे +5, सो 5/x - 3. अँड देअरफॉर अगेन वी नो द फॉर्म्युला फॉर nth derivative of 1/ax plus b. Using that formula we get this term. Here in first term a will be 1, b will be -1. In second term a will be again 1, b will be -2, and in third term a will be 1, b will be -3. Okay, and therefore yn = -1 n factorial upon x - 1 n + 1. आता इथे a n आहे, a काय रे प्रत्येक ठिकाणी 1 आहे, 1 आपण लिहित नाही, त्याच्यामुळे ती टर्म नाही आहे. नाही तर स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आहे a n, पण तिघही ठिकाणी ax, पण a काय आहे प्रत्येक ठिकाणी 1 आहे आणि 1 आपण लिहित नाही, म्हणून ती टर्म इथे कुठेही लिहिलेली नाही. नंतर हा -5 बाहेर काढला, कॉन्स्टंट पार्ट आहे, -1 n × n फॅक्टोरियल हे आहेच त्या फॉर्म्युल्यामध्ये, अपॉन ax + b n + 1 म्हणजेच x - 2 n + 1, +5 काढला बाहेर कॉन्स्टंट, -1 n × n फॅक्टोरियल अपॉन x - 3 n + 1. ओके, आता इथपर्यंत जरी लिहिलं तरी काय असणार आहे, हे फुल मार्क्स मिळतील तुम्हाला आन्सरचे. हे फायनल आन्सर लिहू नका, आपण याला ऑप्शनला ठेवूया, कारण FIBSC आपल्याचकडे असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत याला सॉल्व करा, आपण याला पूर्ण मार्क देऊ. ठीक आहे, सो अशा रीतीने जसा 1/ax + b चा nth डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे वापरून डायरेक्ट त्याचा nth डेरिव्हेटिव्ह काढता येतो कुठल्याही टर्मचा, त्या एक्झाम्पलमधल्या, त्या पद्धतीने तुम्हाला इतर जे स्टँडर्ड रिझल्ट आपण बघितले त्याचा यूज करून पण काही एक्झाम्पल सॉल्व करता येतील. त्यातलं हे आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 2. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 2 होते, आता हे तिसरं एक्झाम्पल. ओके, सो ॲक्च्युअलमध्ये एक्झाम्पल नंबर 2 आहे, कारण एक्झाम्पल नंबर 1मध्ये 2 होते सॉल्व करायला. सो एक्झाम्पल नंबर 2, दॅट इज फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ log of √5x + 3 upon 3x - 2. Okay, so first split this log factor, that is let y = log of √5x + 3 upon 3x - 2. आता अंडर रूट आपण कसं लिहितो, पॉवरमध्ये ⁻⁴ बरोबर आहे, सो इट शुड बी ⁻⁴. आणि लॉगमध्ये रूल कसा आहे की log of a/b असेल तर log a - log b. ओके, सो रूटचा काय होईल तो ⁻⁴, आणि ⁻⁴ म्हणजे log of 5x + 3 upon 3x - 2 ⁻⁴. अँड लॉगमध्ये अजून एक रूल आहे की log of m⁻n = n log m. n ही जी पॉवर आहे ही काय येते पुढे फ्रंटला घेता येते, बरोबर आहे, त्याच्यामुळे तो 1/2 आपण इथं घेतला, दॅट ⁻⁴ विल बी ऑन फ्रंट साईड, दॅट इज 1/2. ओके, आणि log of a/b = log a - log b, तो रूल इथे वापरला, दॅट इज log of 5x + 3 log of 3x - 2. ओके, लक्षात आलं हे की रूट पॉवर फॉर्ममध्ये कसा लिहितो आपण ⁻⁴, आणि log of m⁻n = n log m. सो पॉवर इथं खाली उतरली
आणि लॉग ऑफ ए बाय बी म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी, दॅट इज लॉग ऑफ 5x + 3 मायनस लॉग ऑफ 3x - 2. या पद्धतीने काय केलं आपण पहिले त्यात दिलेल्या एक्झाम्पलचं स्प्लिटिंग करून घेतलं. नाऊ वी नो द डायरेक्टली फॉर्म्युला फॉर nth डेरिव्हेटिव्ह ऑफ log of ax plus b that we have already studied in our previous lecture. So use that formula 1/2 into this is your standard formula log of ax plus b. इथं a काय आहे तुमचा 5 आणि b काय आहे 3. So -1 raised to n - 1 into n - 1 फॅक्टोरियल. हे सगळं त्या फॉर्म्युल्यामध्ये कॉमन आहे हां, त्याच्यामुळे हे कुठून आलं हे परत आपण विचारायची गरज नाही. त्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये हे nth डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आलेलं आहे. सो इट विल बी -1 raised to n - 1 into n - 1 फॅक्टोरियल into a raised to n. What is a here? A will be 5. So 5 raised to n upon ax plus b raised to n. What is ax plus b? Ax plus b will be your 5x plus 3. So 5x plus 3 raised to n. This is why, because of that formula of nth derivative of ax plus b. Okay. Again use same formula for log of 3x - 2 here. So minus first two factors will be again common from that formula, that is -1 raised to n - 1 into n - 1 factorial a raised to n. Here a will be your 3, so 3 raised to n upon ax plus b raised to n, that is 3x - 2 raised to n. Okay, now this will be your final answer. ही लास्ट स्टेप तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण इथे काय केलं आहे फक्त कॉमन काढलेलं आहे. कॉमन काढण्यामध्ये अजून वेळ घालवण्यापेक्षा इथपर्यंत फायनली आन्सर लिहा. इट विल गेट फुल मार्क्स टू यू. ओके, सो दिस इज अबाउट द फॉर्म्युला फॉर nth डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ ax प्लस b आणि त्याचा यूज कसा करायचा ते आपण या एक्झाम्पलमध्ये बघितलं. ओके, in our next lecture we see the Leibniz theorem which is very important of this chapter. Till now we will stop here in this lecture. Okay, thank you.